आई आई बाबा दिव्या मंदार काय रे मंदार काय झालं? हा काय झालं मंदार? बोल. मंदार काय झालंय मंदार? अगं बघ ना, एवढं मोठ्यांदा हाका मारल्यास किती घाबरलो आम्ही. काय झालंय मंदार, सांगणार आहेस का? मंदार मंदार काय झालंय? अनुताई काय अनुताई अनुताई काय? अनुचं काय? मंदार अनुचं काय? काय झालंय माझ्या अनुला, सांग लवकर. अनुताई जंगलात आहे. काय? जंगलात? म्हणजे एक मिनिट, तू काय काय बोलतोयस तू मंदार? काय कुठलं जंगल? काय काय? दिव्या हा हा अविनाश अनुताईला जंगलात एकटं सोडून आलाय. दिव्या बाबा आई पिहूचा फोन आला होता. पिहूने सांगितलं की ताई त्या रेडिओच्या कार्यक्रमाला गेली होती ना, ते अविनाशला माहीत नव्हतं आणि आता रेडिओ जॉकीचा कोर्स पण करते ना, ते पण माहीत नव्हतं. हे सगळं आत्ता अविनाशला संध्याकाळी कळलं. अविनाश चिडला नाही, ताईला म्हणाला आपण जेवायला बाहेर जाऊया. खोटं बोलून तिला जेवायला बाहेर घेऊन गेला आणि जंगलात एकटीला सोडून आला. बाबा 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 दिव्या दिव्या खुर्ची. बाबा सांग दिव्या पाणी दे ना बाबांना. बाबा अनु बाबा पाणी. पाणी आहे. मंदार मंदार हे खरं आहे. बाबा हो पिहूचा फोन आला होता. बाबा पिहू खूप घाबरली आहे. मी निघतोय, ताईला शोधायला जातोय मी. हा माझे अनु ते काय काय करत असेल ना? माझ्या अनुला अंधाराची भीती वाटते. तुला माहिती आहे ना शुभदा? नाही ना, मी तिला जाऊन घेऊन येतो. बाबा बाबा आधी खाली बस. बाबा बसा. शांत व्हा म्हटलं ना. अगं कसा शांत हो मी? तो सैतान तिला जंगलात सोडून आला आणि माझी अनु त्या जंगलात एकटी कुठे कुठे भटकत असेल. अरे मला तिला शोधायला जायलाच हवं. मी जातो. प्लीज मला जाऊ द्या ना, प्लीज प्लीज. बाबा शांत हो. बाबा मी जातोय ना. मंदार अगदी बरोबर बोलतोय, त्याला जाऊ दे. तुम्ही इथेच थांबा, तो आणेल आपल्या अनुला शोधून. अगं त्याला नाही सापडली ती तर काय करू मी? माझी लेक कुठे कुठे भटकत असेल. मला जाऊ द्या प्लीज, मला जाऊ द्या ना. बाबा तुम्ही आधी शांत व्हा प्लीज. तुम्ही घरात थांबा. मी जातोय आणि मी फोन करून तुम्हाला अपडेट देत राहीन ताईबद्दल. हा तुम्ही काळजी करू नका. आई बाबांची काळजी. मी निघतो. मंदार माझ्या अनुला घेऊन ये रे. आई तू प्लीज काळजी करू नको. दिव्या तू सांभाळ. मी आलो. सांभाळून जा तू. काही होणार नाही आपल्या अनुला. मंदार गेलाय ना, काही होणार नाहीये. त्या सैतानाने शेवटी लायकी दाखवलीच. माझ्या अनुला जंगलात सोडून आला. पुणे आहे, पुणे आहे, पुणे आहे का? आणि आत्ता मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. जाऊन झोप. माज आलाय, हिम्मत वाढली.
हे शायनिंग मारत बापासमोर खुर्ची बिर्ची घेऊन बसतेस. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? निघ, नाहीतर ना मी. नाहीतर काय? आईसारखं मला पण जंगलात सोडून याल? बाबा, आयडी कार्डवर माझं नाव लागतं, पिहू अविनाश पाटकर. या नावाचा मला जाम अभिमान वाटायचा, पण कदाचित इथून पुढे वाटणार नाही. वळणावर गेलीये सतत कट 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 कट. चालती हो, चल. माझं बोलणं संपलं नाही अजून. ऐकायला मी थांबलो नाहीये. तुम्हाला काय वाटतं बाबा? तुम्ही दरवेळी असं चिडून रागवून ओरडून माझ्याशी बोलाल आणि मी तुमचं ऐकून घेईन? मी आजपर्यंत गप्प बसले, मी कधीच काही बोलले नाही, कारण माझ्या मनात तुमच्याविषयी आदर होता. मला वाटायचं माझे बाबा तसे नाही आहेत, माझे बाबा चांगले आहेत, ते बदलतील, ते आयुष्यात चांगले वागतील. पण नाही बाबा, तुम्ही आज जे वागलायत ना त्याला विकृती असं म्हणतात. ए, तोंड सांभाळून बोल, कळलं काय? का? तुम्ही आईला जंगलात सोडून आलात बाबा. आई कशी असेल, आईला काय वाटत असेल, आई कुठे असेल, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? काळजीने आपल्या घरातल्या सगळ्यांचा जीव तुटतोय, पण तुम्ही खिडकीत असं ध्यानास्थ बसून होतात. बाबा, तुमच्या विषयीचं प्रेम, तुमच्या विषयीचा आदर सगळं मेलंय आज. तुम्ही मुलांचे चांगले बाबा नाही आहात, बायकोचा चांगला नवरा नाही आहात, तुम्ही ना चांगला माणूसच नाही आहात. ना थोबाडी दैनिक पीक. का दमलात? मारा ना, ए, मारा ना, एवढाच बाकी राहिलाय ना सोड, आता. हात सोड. हे करून टाका, म्हणजे एकदा सगळं संपेल. बडबड करायची नाही जास्त. आईच्या वळणावर गेलीये, वटवट करतीये, चालती हो, चल स्वतःच्या रूम मध्ये. बाबा, मी तुमचं काही ऐकणार नाहीये, कारण माझं ठरलंय, मी तुमच्या या घरात राहणारच नाही. काय म्हणालीस? धक्का बसला ना? तुम्ही हेच डिझर्व करता बाबा. माझं ठरलंय, मी तुमच्या सोबत तुमच्या या घरात राहणार नाहीये. तू इथे राहणार नाहीस? नाही. तू इथे राहणार नाहीस? मी इथे राहणार नाही. ठरलंय. ठरलंय माझं. जो ठरलंय, हो. मग ठरलं असेल तर घराबाहेर निघ, चल. गरज नाही मला कोणाची. दोघी जा तिकडे.